राज्य सरकार आताचं ज्या पद्धतीनं काम करतंय, जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा सद्यस्थितीत मिळत नाहीये। अधिवेशनात विम्याविषयी बोललं गेलं, परंतु गारपीट अवकाळीची कोणती मदत शेतकऱ्यांच्या पत्रात पडलेली नाहीये। सरकार भ्रष्टाचारामध्ये आणि टक्केवारीमध्येच गुंग झालेलं आहे। मी आरोग्य व्यवस्थेविषयी भूमिका मांडल्या। आरोग्य विभागातील ज्या पद्धतीनं बदल्या आणि भ्रष्टाचार चालू आहे तो जगजाहीर आहे। महसूल विभागात उपजिल्हाधिकारी तहसीलदारांच्या बदल्या सुद्धा शिपायाच्या बदल्यापेक्षाही पुढे जाऊन अशा पद्धतीनं लिलाव होतो की काय, अशा प्रकारची स्थिती महसूल विभागात सुद्धा निर्माण झालेली। असं असताना मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांचे तीन बाजूला तीन तोंड आहेत असं दिसतंय। नवाब मलिकांच्या पत्राला उत्तर अजितदादांनी काय दिलं अजून महाराष्ट्राला कळालं पाहिजे। प्रफुल्ल पटेलच्या बाबतीत शिवसेनेने मांडलेली भूमिका, जर नवाब मलिक विषयी तुम्ही पत्र लिहिता तर प्रफुल्ल पटेल विषयी तुमची भूमिका काय याच्याविषयी सुस्पष्टता आली पाहिजे। शिवसेनेचा एक नाशिकचे पदाधिकारी बडगुजर यांच्याविषयी सलीम कुत्ताचं तुम्ही कनेक्शन लावता, तर तुमच्या मंत्री कासकर, इक्बाल कासकर जे दाऊद इब्राहिमचे भाऊ आहेत त्यांच्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये मेजवानी जोडतात, त्याच्याविषयी खुलासा आला पाहिजे। परंतु हे कोणतेही खुलासे सरकारकडून कधीही अद्यापही आलेले नाही। सरकार याविषयी मूग गिळून गप्प बसलेलं आहे की काय, अशा प्रकारची स्थिती आहे। विकासाची असमानता आहे। सत्ताधारी पक्षाच्या लोकांना निधी, बाकी विरोधी पक्षाकडे दुर्लक्ष करणं, सत्ताधारी पक्षाच्या लोकांची दादागिरी चालूच आहे। काल का परवा काहीतरी महेंद्र दळवी जे आमदार आहेत त्यांचं काही प्रकरण समोर आलं। ठाण्यामध्ये जी घटना झाली होती, मुलीच्या अंगावर गाडी चिरडण्याची, MSRTCचे एक अधिकारी त्यांच्या मुलानं अजूनही त्याच्यामध्ये 307, 376 दाखल नाहीये। SIT स्थापन केल्याची घोषणा करते, परंतु SIT साध्या गुन्ह्यामध्ये पुन्हा दुरुस्ती सुद्धा करत नाही। आणि म्हणून एक बेबंदशाही या राज्यात सध्याच्या घडीला माजलेली स्थिती निर्माण झालेली आहे। अवकाळीचा जो फटका बसला आणि सरकारकडून जे अनुदान जाहीर केलं होतं तर ते अनुदान अजून शेतकऱ्यांना मिळत नाही, त्याच्याबद्दल काय? बिलकुल अवकाळीचं, अतिवृष्टीचं कोणतंही अनुदान मागच्या वर्षीचंच पूर्ण मिळालेलं नाही। अजून मागच्या वर्षीचाच विमा बाकी आहे। सरकारने 1 रुपयात विम्याचं मृगजळ तर शेतकऱ्यांना दाखवलेलं आहे, परंतु हे मृगजळ असं आहे, हे मृगजळ आहे, मृगजळ दिसत असतं पण मिळत नसतं। आणि आता तशी स्थिती शेतकऱ्यांची, 1 रुपयात विमा मिळाला त्या शेतकऱ्यांना खुश ठेवलं, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या पदरात तर काहीच पडत नाही ना। आणि म्हणून 1 रुपयात विमा सुद्धा सरकारची जी योजना ही मृगजळ शेतकऱ्यांसाठी ठरलेली आहे। मागच्या वर्षीचीच अजून पूर्ण मदत मिळालेली नाही। सरकार घोषणा करते 40,000 कोटी, 30,000 कोटी, 10,000 कोटी, परंतु आकडे मी तर सभागृहात मांडलेले की कोणते आकडे तुम्ही दिलेले, किती आकडे बाकी आहे सांगितलेले। सरकारने त्याच्यात दाव्यानं सांगावं की आम्ही एवढे शेतकऱ्याच्या खिशात पोहोचवलेले आहे। आता केंद्राची योजना आली, ही योजना आली, ती योजना, हे काय तुमचं क्रेडिट नाही। आणि म्हणून मला असं वाटतं सरकार या सगळ्या बाबतीत, शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या बाबतीत उदासीन आहे। सरकार फक्त राजकारण करू इच्छितं, फक्त निवडणुका जिंकू इच्छितं। या राज्याचं काही हो, या शेतकऱ्याचं काही हो, वाटोळं झालं तरी चालेल, राज्य कर्जबाजारी झालं तरी चालेल, फक्त निवडणुका जिंकल्या पाहिजे, आपली सत्ता आली पाहिजे, एवढ्याच धुंदीमध्ये सरकार आहे। राम मंदिरांचं जे उद्घाटन होणार आहे तर त्याला ज्या पत्रिका दिल्या जात आहेत, बऱ्याच जणांना ज्यांनी राम मंदिरासाठी काम केलं अशा अनेकांना डावललं जातं, त्यामुळे सध्या या नियोजनावरती टीका व्हायला लागली आहे। काय भूमिका एकंदरीत आपली? पण राम मंदिराचं बांधकाम ही एक चळवळ झाली होती या देशाची। या देशात आम्हाला आठवतं, आम्ही लहानपणी विश्व हिंदू परिषदेचे एक विटाच्या कार्यक्रमापासून तर 2 व्हीलर रॅली अयोध्यापर्यंत त्याच्यामध्ये सहभागी झालेला आहे। आणि ज्यावेळेस बाबरी ढाचा पडला त्या शिवसेना प्रमुखाचं वक्तव्य तर जगाला माहिती आहे की बाबरी ढाचा शिवसैनिकांनी पाडला असेल तर त्याचा मला सार्थ अभिमान आहे। त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी या सगळ्या विषयापासून स्वतःची बाजू लपवली होती किंवा याच्यातून बाजूला पडले होते। हे झाल्यानंतर शिवसेनेनं राम मंदिरासाठी आंदोलन केली। पहिले मंदिर फिर सरकार ही घोषणा शिवसेनेने दिली होती।
हेच सरकार तर झोपलेलं होतं ना. नंतर कोर्टामध्ये या सगळ्या विषय सुरू झाले आणि कोर्टाने आदेश दिला राम मंदिर बांधण्याचं. या सरकारचं क्रेडिट काय त्याच्यामध्ये? ते असंच उद्धवजी म्हणत होते की कोर्टाचा निकाल लागत नसेल तर सरकारने अध्यादेश काढला होता का? तर नाही. सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर राम मंदिराचा निर्णय झालेला आहे. राम मंदिर त्या पद्धतीने ट्रस्ट करतं, त्याला भारतीय जनता पार्टीनं किंवा अन्य कोणी क्रेडिट घेण्याची गरज नाही. निश्चित या देशातील हिंदूंची ती चळवळ होती आणि हिंदूंच्याच ताकदीने हे राम मंदिर होतं, हे कोणी नाकारू शकत नाही. शिवसेनेचं सुद्धा त्याच्यामध्ये मोठा सहभाग आहे. आता काही लोक महिने बांधा, मीच बांधलं, मीच असं केलं, मीच तसं केलं असं दाखवण्याचा प्रयत्न करतील, परंतु याला कोणताही अर्थ होणार नाही. खऱ्या अर्थानं आठवतं का कोठारी बंधूंना त्या मुलायम सिंगांच्या ठिकाणी शरीरमध्ये रक्तबंबाळ म्हणजे त्याचं रक्त गेलेलं माहिती आहे? कोठारी बंधू कुठले होते? कलकत्त्याचे होते. लक्षात आहे त्याचं? राम मंदिराच्या कारसेवकाला कशा पद्धतीने लोक शेतातून तारा कुंपाऊंड सोडून तारेतून काट्यातून वाटेतून कसे गेले हे आठवतं? त्याच्यात हे लोक होते का? आणि म्हणून हे लोक आताचे जे लोक करतात, कोणाला निमंत्रण देणं राजकीय दृष्ट्या जे सोयीचं आहे त्यांना निमंत्रण मिळतात. निमंत्रणाचे कोणी जे भुकेले ज्यांनी काम केलं ते तर बरेच लोक बाजूला आहे, त्यांना त्या निमंत्रणाची गरज सुद्धा नाहीये. परंतु त्याचं एक राजकीय इव्हेंट निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टी करते, देशाला कळतं, परंतु त्याच्यात त्यांना काही यश येणार नाही. 2024ला नरेंद्र मोदींना या राम मंदिराचा फटका बसेल का फायदा होईल? हे पण लोक हुशार झालेले आहेत. राम मंदिर काही या सरकारचं क्रेडिट नाही. राम मंदिर या हिंदुस्थानातील हिंदूंच्या एक जनशक्तीच्या रेट्यामुळं आणि सुप्रीम कोर्टामुळं होत आहे. आणि तुम्ही मतासाठी अशा पद्धतीनं हिंदूंचं पोलरायझेशन करताय. मग विकास काय केला तुम्ही? महागाई रोखू शकले का तुम्ही? बेरोजगारी रोखू शकले का? दहशतवाद काश्मीरमध्ये रोज हल्ले होतात हे थांबवू शकले का तुम्ही? ते तुम्ही कोणत्याच गोष्टी थांबवू शकले नाही. आर्थिक प्रगती थांबवू शकले का? आंतरराष्ट्रीय राजकारणात किती आपलं वर्चस्व आहे? कोण विचारतं? आंतरराष्ट्रीय राजकारणात सुद्धा भारताच्या भूमिकेला कोण विचारतं? आणि म्हणून या स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी किंवा मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं सरकार आहे. आणि मग अपयशी सरकार असल्यामुळं इंडिया आघाडी होते त्याची भीती. मग आता निवडणुकीला वेळेवर काहीतरी इश्यू निर्माण करणं आणि वाटतं राम मंदिर त्याच्यातलाच एक भाग, त्याच्यातून हिंदुत्वाचं पुन्हा एकदा आव्हान करायचं, निवडणुका जिंकायचं. परंतु हिंदू सुद्धा आता हुशार झालेले. आसाराम बापू यांच्यावर काँग्रेसने पोक्सो कलम लावला, संतांना बदनाम करण्याचं काम काँग्रेसने केलं असा आरोप सोलापुरातील हिंदू गर्जना सभेत धनंजय देसाईंनी केलाय. धनंजय देसाई कोण आहे? धनंजय देसाई जेलमध्ये जाऊन आलेले. धनंजय देसाई काय हिंदुत्वाशी बोलणार? भारतीय जनता पार्टी सरकार सांग म्हणा त्यांना. इंडिया आघाडीकडे पंतप्रधानाचा उमेदवार अजून तयार नाही, उदय सामंतांनी टीका केली. उदय सामंत आपले रत्नागिरीचे नेते, इंडिया आघाडी देशाविषयी त्यांनी बोलण्याची गरज काय? नेतृत्व फार काही जाहीर. आता भारतीय जनता पार्टीनं 4 राज्यात निवडणुका झाल्या. कोणतं नेतृत्व पुढे ठेवलं होतं? कोणत्या नेतृत्वाला पुढे ठेवून निवडणुका लढल्या? का शिवराज सिंहला ठेवलं होतं का? वसुंधरा राजाने ठेवलं होतं का? नव्हतं ठेवलं. त्यामुळे असं काही मला वाटत नाही की नेतृत्वाची आवश्यकता आहे. लोकांनी हे हुकुमशाही सरकार गावोगाव प्रत्येक मतदारसंघात पाडलं पाहिजे आणि पाडल्यानंतर आपोआप नेतृत्व निर्माण होईल. बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात, मोदी विरोधात लढण्यासाठीची एकीची शक्यता कमीच आहे. दुर्दैवाने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढणारे कुटुंबाला प्राधान्य देणार आहे. त्यामुळे आपण किती डोके आपटले तरी त्यांची एकी होणे कठीण आहे. एकीची होईल नाही तर न होईल, पण प्रत्येक मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची जी हुकुमशाही आहे तिच्या विरोधात लोकांनी उभं राहिलं पाहिजे. जो कोणी अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असेल किंवा त्यांचा समर्थन करणार असेल त्याला सगळ्यांनी एकत्र होऊन पाडलं पाहिजे, हरविलं पाहिजे. आणि मला वाटतं जनतेनं हा निर्धार केलेला आहे. बाकी नंतर जो निवडून येईल तो मिळून बरोबर देशाचं नेतृत्व ठरवेल. आत्ताच्या घडीला प्रत्येक मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा किंवा भारतीय जनता पार्टीला समर्थन करणारा उमेदवार जो कोणी असेल त्याला पराभूत केलं पाहिजे. सामनाचा अग्रलेख आहे, मोगलांना आपल्या लेखी सुना देणाऱ्यांची कदर महाराष्ट्राने कधीच केली नाही. मिंद्यांनी हीच मोगल नीती वापरली. हा शिवरायांच्या महाराष्ट्रात आहे. मंबाजी तुंबाजी लक्षात ठेवावं. कोणत्या विषयाने बोललं ते? मिंदी सरकारवर टीका असेल. बरोबर आहे ना. मिंदे म्हणजे जे काही आताचं सरकार हे कोणत्या पद्धतीने वाटतं? हे तर बाळासाहेबांच्या विचाराचं सांगत होतं, पण यांना पाणी सुद्धा प्यायला दिल्लीला विचारावं लागतं ना. अमित शहा साहेबांना फोन करावा लागतो, मोदीजींना फोन करावा लागतो. त्यामुळे हे सरकार कसं आहे? हे सरकार दिल्लीच्या पातशाहाच्या इशाऱ्यावर चालणारं सरकार आहे. काही स्वाभिमान थोडी या सरकारला. कोणाला स्वाभिमान आहे? अजितदादाला आहे का एकनाथ शिंदे साहेबाला? कोणालाही स्वाभिमान नाही आणि देवेंद्र फडणवीसांना सुद्धा नाही. यांना दिल्लीच्या इशाऱ्यावर नाचावं लागतं.
दिल्ली जसं सांगेल तसं करावं लागतं. तेव्हा यांच्या हातात या राज्यात काहीही नाही. अजित पवारांनी शरद पवारांचं नाव न घेता आता इकडे तिकडे फिरू नका, याचं त्याचं ऐकू नका. मी 60व्या वर्षी निर्णय घेतला, मात्र काही लोकांनी 38व्या वर्षी निर्णय घेतला. शरद पवारांवर टीका केली. बारामतीत कार्यकर्ता मेळावा झाला, त्याच्यात ते बोलले आता कुणाचं ऐकायचं नाही, फक्त माझंच ऐकायचं. तर मी काही ते नीट ऐकलं नाही. जे काही कानावर आलं ते पाहिलं. अजितदादा एक विनोदानं तसं बोललेलं मी पाहिलं टीव्हीवर थोडंसं. त्याच्या मागचा मतितार्थ मलाही काही समजलं नाही, पण त्यांच्या घरातला हा मुद्दा, त्यात आपण काय बोलायचं. ते म्हटले असं की मी 60व्या वर्षी निर्णय घेतला, मात्र काहींनी 38व्या वर्षी निर्णय घेतला. शरद पवार ज्यावेळेस फुटले त्याबद्दलचं ते वक्तव्य आहे. आणि आता याचं त्याचं ऐकू नका, मी 60व्या वर्षी निर्णय घेतलाय म्हणजे योग्य निर्णय. शरद पवार फुटले होते तर त्यांनी स्वतःचं नेतृत्व निर्माण केलं होतं. अजितदादा फुटले तर ते मोदी अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली. अजितदादाचं कुठं नेतृत्व आहे? शरद पवारांकडे होते तर शरद पवार अजितदादा उपमुख्यमंत्री होते, आत्ताही होते तर उपमुख्यमंत्री आहे. त्याच्यामुळे शरद पवार ज्यावेळेस फुटले होते तर ते मुख्यमंत्री झाले होते. अजितदादा फुटले तर काय झाले? एका खात्याचे मंत्री, उपमुख्यमंत्री तर वैधानिक पद सुद्धा नाहीये. माहितीनुसार महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलं असं सांगितलं जातंय. ठाकरे गटाला 20 जागा लोकसभेच्या, शरद पवार गटाला 10 जागा, काँग्रेसला 16 आणि वंचितला 2 जागा ठेवण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती समोर येते. हे पण मागच्या वेळेस शिवसेना 22 जागा लढलेली भारतीय जनता पार्टी सोबत असताना, 18 जागा जिंकलेली. 4 जागेवर आम्ही पराभूत झालेलो. संभाजीनगर, अमरावती, शिरूर आणि रायगड. मला असं वाटतं या सगळ्या ठिकाणी शिवसेनेची स्थिती अतिशय चांगली आहे. म्हणजे या 22 जागा शिवसेना 100% पुन्हा लढू शकते. याच्यात उलटी या 22 मध्ये वाढ होईल. जसं राऊत साहेब बोलले 23 तर 23 होऊ शकतात. त्यामुळे मला वाटत नाही 22 पेक्षा एकही जागा शिवसेनेची कमी होऊ शकेल. अजित पवारांनी म्हटलंय की नरेंद्र मोदी शिवाय पंतप्रधान पदाचा दुसरा योग्य उमेदवार असूच शकत नाही. बरोबर आहे. उपमुख्यमंत्री पदाला अजितदादा पवारशिवाय दुसरा योग्य उमेदवार असूच शकत नाही. तसंच येते. कांद्याचा प्रश्न आहे. सत्तेत जाताना आम्ही कांद्यासाठी ठिया मांडून बसू असं छगन भुजबळ म्हटले होते, मात्र आता काही लाख कोटींचा कांदा विषयावरून शेतकऱ्यांना फटका बसतो. मला आत्ता सकाळी भल्या पहाटे 5:30 वाजता एक फोन आलेला माझ्या मोबाईलमध्ये, व्हॉट्सअपमध्ये आहे ते. सोलापूरमधून आलेला एक फोन आहे की कांद्याचं अनुदान जे जाहीर केलं होतं ते 70,000 रुपयापर्यंत भेटायला पाहिजे होतं. 350 रुपयाच्या भावाने जी मर्यादा होती त्याच्यात 2 टनाचं म्हणजे 70,000 रुपये त्या शेतकऱ्याला मिळायला पाहिजे होते. पण आत्तापर्यंत फक्त 10,000चे 2 टप्पे त्याला मिळालेले त्याने मला सांगितलं. मी त्याची रिसिप्ट वगैरे सगळी मागवली, आता आली असेल माझ्या व्हॉट्सअपवर, मी बघितली नाही. ही स्थिती महाराष्ट्राची आहे. कांद्याच्या निर्यातीला केंद्राने बंदी घातली. काय केलं सरकारने? सरकारने केलं काय? केंद्र सरकारने काय केलं मी सांगतो ना. हे सरकार दिल्लीच्या इशाऱ्यावर आवाज तरी उघडला का जाऊन? दिल्लीत जाऊन इथल्या मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची भूमिका मांडली का? तर नाही मांडली. उलट त्यांचे निर्णय गुपचूप ऐकतात, गुमान ज्याला म्हणतील गुमान ऐकतात आणि त्याची अंमलबजावणी करतात. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याची भुजबळांची जी भूमिका होती ती आधीच होती. आता भुजबळांच्या भूमिका तर आधीच बदलेल्या. भुजबळांच्या भूमिका आधी आपल्याला माहिती आहे मंडळाच्या बाजूने होते, आता का मंडळाच्या बाजूने सगळी दुनियाच बोलते. तेव्हा भुजबळांची भूमिका बदललेलीच या राज्यामध्ये. आता कोणाच्या बाजूने बोलतात ते? एक मंडळाची बाजू घेऊन भुजबळ लढणारे नेतृत्व बघितलेलं आहे. त्यांनी शिवसेनेतून त्याच्याविषयी आवाज उठवला आणि आज कमंडलाची बाजू घेऊन ते लढत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार शेतकऱ्यासाठी? सत्ते पुढे शान पण चालत नाही. ईडीची इन्क्वायरी आता रद्द करून घेतली. स्वतः जेलमध्ये जाऊन आले. ईडीची इन्क्वायरी होती ती रद्द झाली. आता का रद्द झाली? या सगळ्या भूमिका त्याच्यामुळेच घ्याव्या लागतात. वा 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 वा. कांदा उत्पादक शेतकऱ्याचा कोणताही आत्ताच्या घडीला त्याला दुःख नाही, कोणताही त्रास नाही, त्यांची भूमिका आहे. बरं, जरंगे पाटील 20 तारखेला मुंबईमध्ये उपोषणाला बसणार आहेत. हो. त्यांना भेटण्यासाठी महाराष्ट्रातून करोडो मराठा समाज येईल असा त्यांनी दावा केलेला आहे. हो. तर शिवसेनेची भूमिका काय असणार आहे? शिवसेनेचा ह्या उपोषणाला पाठिंबा असणार आहे का? मुंबई हे शिवसेनेचं होम टाउन राहिलेलं आहे, तिथं जरंगे पाटील उपोषण करणार आहेत, तर तिथली शिवसेना कुठली भूमिका आहे? हे पहा, शिवसेनेचा आधीपासून मराठा आरक्षणाला पाठिंबा आहेच. त्यामुळे त्याच्यात काही वेगळी भूमिका शिवसेनेची असण्याचं काहीच कारण नाही. सरकार उलट
चाल ढकल करताय. शिवसेना तर म्हणते मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे ना. तेव्हा मनोज जरांगे जे आंदोलन करतायत त्याला 3 कोटी येऊ शकतात, 100% येतील. कारण ज्या पद्धतीनं त्या आंदोलनाला पाठिंबा मिळतो, मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. 100% जरांगे पाटलाचं आंदोलन मुंबईमध्ये न भूतो न भविष्यात होईल. सी वोटरच्या सर्व्हेमध्ये तब्बल 25 ते 28 जागा ह्या इंडिया आघाडीला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे देशात मोदीचं जरी वजन असलं तरी राज्यात महाविकास आघाडी वजनदार असल्याचं सर्व्हेमधून समोर आलं. हे पण या राज्यात 30-35 आम्ही सगळे मिळून, तुम्ही शिवसेनेला बोलता, भारतीय जनता पार्टी पण शिवसेनेच्या ताकदीवरच निवडून येत होते ना. भारतीय जनता पार्टीची ताकद काय सगळ्या मतदारसंघात थोडी आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या जागा सुद्धा शिवसेनेच्या ताकदीच्या बळावर निवडून येत होते. कित्येक मतदारसंघ असे की जिथे शिवसेनेचे जास्त आमदार असताना भारतीय जनता पार्टीचा लोकसभेचा खासदार लढत होता. असे अनेक मतदारसंघ अनेक आहेत. आणि त्याच्यामुळं असं समजायची गरज नाही की युती तुटली तर शिवसेना, भारतीय जनता पार्टीला तेवढंच नुकसान होणार आहे. त्याच्यामुळं आज हे जे आमच्यातले गद्दार आणि राष्ट्रवादीचे गद्दार आहे यांच्या बरोबर का जनता थोडी जाणार आहे. हे नुसते चेहरे गेले. यांच्या निवडणुकीत लोक थोडे बहुत मतदान करतील त्यांना, दुसऱ्याच्या निवडणुकीत त्यांना मतदान नाही करतील. लोक म्हणतात तुमच्या पुरतं बोला, पक्षाचं नका सांगू. त्यामुळं भारतीय जनता पार्टी मायनस होणार आहे 100%. तुम्ही तरी 30-35 म्हणता, मी तर म्हणतो 40 पर्यंत इंडिया आघाडी या महाराष्ट्रात जाऊ शकते. राम मंदिर आंदोलन जेव्हा चालू होतं तेव्हा उद्धव ठाकरे हे कॅमेऱ्याच्या लेन्स साफ करत होते असं विधान भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं. नितेश कुठं होता? गोधडीत तरी होता का? पैदा तरी झाला होता का? एक नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाचा निर्णय घेतलाय. सकाळपर्यंत जी 1 वाजेपर्यंत नाही, सकाळपर्यंत. मला असं वाटतं रस्त्यावर सुद्धा विकायला हातगाडीवाल्याला सुद्धा सरकारने परवानगी द्या, काही हरकत नाहीये. लोळू द्या, पडू द्या, पिऊ द्या, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा उदो करू द्या. एवढंच बाकी आहे आता. शेंगदाण्याची टपरी, भेळपुरीवाले यांना पण अलाउड करा. आता सरकारला महसूलच वाढायचं तर असं करा. कशाला उगाच दुकानात तरी बार मध्ये जायचं, भानगड करायचं. हा, मंत्रालयात सुद्धा एखादं शॉप उघडायला काही हरकत नाही. सरकारने आता सुरू केलं पाहिजे, दिल्ली सरकारचं. ठीक आहे. ते मी आता इंग्लंडमध्ये गेलो होतो ना, तिथं कॉलेजमध्येच बार आणि पब आहे. सवलतीच्या दरात मिळतं मुला मुलींना. पण जे प्यायचे ते पितील ना. कॅमेरा आलं तर आलं. हा, खरंच आहे ना. इंग्लंडमध्ये तसंच आहे. मी पाहिलं, ते वेल्सला गेलो होतो ना, तर कॉलेजमध्येच आहे, युनिव्हर्सिटीमध्ये बार आणि पब सवलतीच्या दरात. प्रेस क्लबमध्ये पण असतो ना, जिथं प्यायचं. आमचा पिण्याला विरोध नाहीये, पण किती वाजेपर्यंत प्यायचं त्याला विरोध आहे आमचा. प्यायला थोडी आम्ही कोणात पिऊ नका थोडी म्हणू शकतो. मंत्रालय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.